कल्पना कर, तू अशा काळात उभा आहे जिथे विश्वातला शेवटचा तारा देखील विझला आहे. ना कोणताही सूर्य उरलाय, ना कोणतेही आकाशगंगा, ना प्रकाश, ना जीवनाचं कोणतंही चिन्ह, फक्त अनंत अंधार. आज आपण ज्या विश्वात जगतो ते विश्व खूप सुंदर आहे. अब्जावधी तारे आहे, विशाल गंगा, नेब्युला, ग्रह आणि त्यांच्यामध्ये फिरणारं जीवन. पृथ्वीवर बसून आपण रात्री आकाशाकडे पाहतो आणि आपल्याला वाटतं हे सगळं कायम असणार, पण सत्य तसं नाहीये. कारण विश्व देखील एक दिवस मरणार आहे. हो, ज्या विश्वाने अब्जावधी वर्षांपासून तारे जन्माला घातले, जिथे ग्रह निर्माण झाले, जिथे जीवन निर्माण झालं, तेच विश्व एक दिवस पूर्णपणे शांत होईल. पण प्रश्न असा आहे, विश्वाचा शेवट नक्की होणार कसा? तो एखाद्या प्रचंड स्फोटाने होईल की सगळं काही हळूहळू अंधारात बुडून जाईल? शास्त्रज्ञांच्या मते सध्या विश्व सतत एक्सपांड होत आहे. प्रत्येक सेकंदाला आकाशगंगा एकमेकांपासून दूर जात आहे आणि हे एक्सपान्शन हळूहळू विश्वाला एका अशा भविष्याकडे घेऊन चालली आहे जिथे कदाचित तारा उरणार नाही. आज आपल्या सूर्यामुळे पृथ्वीवर जीवन आहे, पण एक दिवस हा सूर्य देखील संपणार आहे. आणि फक्त सूर्यच नाही, विश्वातील प्रत्येक तारा, प्रत्येक ग्रह, प्रत्येक आकाशगंगा शेवटी नाहीशी होणार आहे. कल्पना करा, अब्जावधी वर्षानंतरचं विश्व. आकाशात एकही तारा नाही, कोणताही प्रकाश नाही आणि तापमान इतकं कमी की स्वतः वेळ देखील जणू थांबली आहे. हा काळ असेल विश्वाच्या मृत्यूचा. पण गोष्ट इथे संपत नाही, कारण शास्त्रज्ञांच्या मते विश्वाच्या शेवटच्या काळात संपूर्ण ब्रह्मांडावर राज्य करणार आहेत ब्लॅक होल्स. हो, तेच ब्लॅक होल्स जे प्रकाशाला गिळून टाकतात. जेव्हा सगळे तारे मरून जातील तेव्हा विश्वात फक्त ब्लॅक होल्स उरतील आणि मग संपूर्ण विश्व हळूहळू विशाल अंधाऱ्या समुद्रासारखं दिसायला लागेल. पण सर्वात भयानक गोष्ट म्हणजे ब्लॅक होल्स देखील अमर नाहीत. शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिन्स यांच्या मते अब्जावधी नाही तर खरबो वर्षानंतर ब्लॅक होल्स देखील हळूहळू नष्ट होऊन आणि जेव्हा विश्वातलं शेवटचं ब्लॅक होल्स देखील नाहीच होईल तेव्हा विश्वात काहीच उरणार नाही. ना प्रकाश, ना ग्रह, ना तारे, ना जीवन, फक्त शांत, थंड, अनंत अंधार. पण हा खरंच विश्वाचा शेवट असेल की त्या अंधारानंतर पुन्हा एक नवीन विश्व जन्माला येईल? आजच्या या प्रवासात आपण जाणून घेणार आहोत विश्वाचा शेवट नक्की कसा होईल आणि त्या शेवटच्या क्षणी संपूर्ण अस्तित्वाचं काय होणार. नमस्कार, मी गोपी किसन. तुम्ही पाहतायत गोपी किसन युनिव्हर्स. आपली सिरीज आहे ब्रह्मांड. आज आपण ज्या विश्वात जगतो ते विश्व मृत्यूच्या दिशेने जात असलं तरी सध्या आपण अत्यंत विशेष काळात जगत आहोत. शास्त्रज्ञ यालाच स्टेलिफेरियस एरा म्हणजेच ताऱ्यांचं सुवर्ण युग म्हणतात. हा असा काळ आहे जिथं विश्व अजूनही जिवंत आहे. आकाशगंगांमध्ये नवीन तारे जन्म घेत आहे, ग्रह तयार होत आहेत आणि सगळं कुठेतरी जीवन देखील निर्माण करत आहे. आज रात्री आपण आकाशात जे तारे पाहतो ते फक्त छोटे चमकणारे बिंदू नाहीयेत. त्यापैकी प्रत्येक एक प्रचंड सूर्य आहे आणि त्या सूर्याच्या भोवती कदाचित अनेक पृथ्वीसारखे ग्रह फिरत असतील. विश्वात अशा अब्जावधी आकाशगंगा आहेत आणि प्रत्येक आकाशगंगेमध्ये अब्जावधी तारे. पण या संपूर्ण विश्वात आपला सूर्य आपल्यासाठी सर्वात महत्वाचा तारा आहे, कारण त्याच्यामुळे पृथ्वीवर जीवन शक्य झालं. जर सूर्य नसता तर पृथ्वी फक्त थंड, अंधार आणि निर्जीव खडक असते. पण सूर्य कायमचा नाही आणि हीच गोष्ट विश्वातील प्रत्येक ताऱ्याबाबत सत्य आहे. तारे जिवंत असतात कारण त्यांच्या आत सतत न्यूक्लिअर फ्युजन चालू असतं. हायड्रोजन नावाचा गॅस एकमेकांवर आदळत असतो आणि त्यातून निर्माण होतं प्रचंड ऊर्जा. हीच ऊर्जा ताऱ्यांना चमकवते. पण प्रत्येक ताऱ्याकडे इंधन मर्यादित असतं. एक दिवस त्याचं फ्युल संपतं आणि मग त्या ताऱ्याचा मृत्यू सुरू होतो. विश्वातील काही तारे सूर्यासारखे शांत मरतात तर काही सुपरनोवा नावाच्या प्रचंड स्फोटात फुटतात. इतक्या मोठ्या स्फोटात की काही क्षणांसाठी संपूर्ण आकाशगंगा देखील फिकी वाटू शकते. आणि त्या स्फोटांमधून निर्माण होतात न्यूट्रॉन आणि ब्लॅक होल्स. म्हणजेच ज्या ब्लॅक होल्सची आपल्याला भीती वाटते त्यांचा जन्म देखील ताऱ्यांच्या मृत्यूमधूनच होतो. पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. जर प्रत्येक तारा एक दिवस मरणार असेल तर एक दिवस संपूर्ण विश्वातील सगळे तारे संपून जातील का? तर हो, आणि वैज्ञानिकांच्या मते तो काळ नक्कीच येणार आहे. सध्या विश्वाचं वय आहे सुमारे 13.8 बिलियन इयर्स. पण भविष्यात अब्जावधी नाही तर खरबो वर्षानंतर विश्वात नवीन तारे तयार होणं थांबेल, कारण हायड्रोजन संपायला लागेल आणि नवीन ताऱ्यांना जन्म देण्यासाठी लागणारं फ्युअल विश्वात उरणारच नाही. हळूहळू आकाशगंगांमध्ये काळोख व्हायला लागतील, नवीन सूर्योदय थांबतील आणि विश्व त्याच्या सर्वात सुंदर युगातून मृत्यूच्या दिशेने प्रवास करेल.
पण ही फक्त सुरुवात आहे, कारण ताऱ्यांच्या मृत्यूनंतर विश्व आणखी भयानक बनणार आहे. पण प्रत्येक ताऱ्याचं इंधन मर्यादित असतं आणि जसा जसा वेळ पुढे जातो तसं तसं विश्वातील प्रकाश कमी व्हायला लागतो. आता आपण विश्वाच्या सुवर्ण युगात जगत आहोत, पण हे सुवर्ण युग कायमचं राहणार नाही, कारण वेळ जसा जसा पुढे जाईल तसं तसं विश्व बदलत जाईल आणि मग सुरू होईल अंधाराचं युग. आजपासून 1,00,000 वर्षानंतर पृथ्वीवरील अनेक संस्कृती कदाचित पूर्णपणे बदललेल्या असतील. मानव जातीचं अस्तित्व असेल किंवा नसेल कोणालाच माहिती नाही, पण विश्वासाठी हा काळ फक्त एका क्षणासारखा आहे. 1,00,00,000 वर्षानंतर आकाशातले काही तारे त्यांच्या जागा बदलायला लागतील. कॉन्स्टिलेशन्स ज्या आज आपण पाहतो त्या पूर्णपणे वेगळ्या दिसतील. रात्री आकाश ओळखूही येणार नाही. 100 कोटी वर्षानंतर पृथ्वीवरचं जीवन जवळपास संपायला लागेल, कारण सूर्य हळूहळू अधिक गरम होत जाईल. महासागर वाफ बनून उठतील, तापमान प्रचंड वाढेल आणि पृथ्वी हळूहळू राहण्यायोग्य राहणार नाही आणि मानवजातीचा अंत झालेला असेल. 500 कोटी वर्षानंतर सूर्याच्या आयुष्यातील सर्वात भयानक टप्पा सुरू होईल. हायड्रोजन फ्युअल संपायला लागेल आणि सूर्य एका प्रचंड रेड जायंट मध्ये बदलायला सुरुवात करेल. तो इतका मोठा होईल की कदाचित मर्क्युरीला गिळून टाकेल आणि आता आपल्या गॅलेक्सीमध्ये फक्त 7च ग्रह राहणार. मर्क्युरी बद्दल जाणून घ्यायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, जाऊन बघू शकता. ज्या पृथ्वीवर कधी जीवन होतं ती फक्त जळालेला खडक बनून जाईल. 550 कोटी वर्षानंतर सूर्याचा मृत्यू होईल, पण तो सुपरनोवा सारखा स्फोट करणार नाही, कारण सूर्य फार मोठा तारा नाहीये. तो शांतपणे बाहेरील थर अंतराळात फेकून देईल आणि शेवटी उरेल एक छोटासा गरम मृत तारा, ज्याला आपण म्हणतो व्हाईट डॉर्फ. आणि हे फक्त आपल्या सूर्याबरोबरच होणार नाही, विश्वातील अब्जावधी ताऱ्यांचं भविष्य असंच आहे. आता 1,00,000 कोटी वर्षानंतर विश्वातील नवीन तारे तयार होणं जवळजवळ थांबेल, कारण नवीन ताऱ्यांना जन्म देण्यासाठी लागणारा हायड्रोजन हळूहळू संपायला लागेल. आकाशगंगा अंधाऱ्या व्हायला लागतील, विश्वातील प्रकाश कमी होईल आणि मग एक दिवस विश्वातला शेवटचा तारा देखील विझेल. त्या क्षणी विश्वात पहिल्यांदा पूर्ण अंधार अनुभवायला लागेल. ना सूर्योदय, ना ताऱ्यांची चमक, ना नवीन जीवन, फक्त मृत तारे, गोठलेले ग्रह आणि शांतता. पण ही अजूनही विश्वाची शेवटची अवस्था नाही, कारण अंधार वाढत जाईल आणि त्या अंधारातून विश्वावर राज्य करायला सुरुवात करतील ब्लॅक होल्स. जेव्हा विश्वातला शेवटचा तारा देखील विझेल तेव्हा अंधाराच्या त्या साम्राज्यावर फक्त एकाच गोष्टीचं राज्य असेल, ब्लॅक होल्स. विश्वातला शेवटचा तारा विझल्यानंतर संपूर्ण ब्रह्मांड बदलून गेलं. आता ना नवीन तारे जन्माला येतात, ना कुठे प्रकाश उरलाय. अब्जावधी आकाशगंगा हळूहळू अंधारात बुडाल्या आहेत आणि आता विश्वावर राज्य करत आहेत ब्लॅक होल्स. आजपासून 10,00,000 कोटी वर्षानंतर विश्वात फक्त मृत वस्तू उरतील. व्हाईट डॉर्फ, न्यूट्रॉन स्टार, ब्लॅक डॉर्फ, गोठलेले ग्रह आणि ब्लॅक होल्स. या काळाला शास्त्रज्ञ म्हणतात डिजनरेट एरा, म्हणजे मृत विश्वाचं युग. पण अंधाऱ्या विश्वात देखील गुरुत्वाकर्षण अजून जिवंत आहे. हळूहळू मृत तारे एकमेकांवर आदळतील, काही ग्रह त्यांच्या आकाशगंगांमधून बाहेर फेकले जातील आणि काही वस्तू ब्लॅक होल्स मध्ये पडतील. वेळ जसा जसा पुढे जाईल तसा तसा संपूर्ण विश्वातील बहुतांश पदार्थ ब्लॅक होल्स मध्ये जमा व्हायला लागतील, कारण ब्लॅक होल्स फक्त प्रकाश गिळत नाही, ते संपूर्ण तारक समूह, ग्रह आणि कधी कधी पूर्ण तारे देखील गिळून टाकू शकतात. 1,00,00,000 कोटी कोटी वर्षानंतर बहुतांश आकाशगंगा पूर्णपणे तुटून गेलेल्या असतील, ताऱ्यांचे अवशेष अंधारात भरकटत असतील आणि विश्वात सर्वात शक्तिशाली गोष्ट उरेल, सुपर मॅसिव्ह ब्लॅक होल्स. काही ब्लॅक होल्स आपल्या सूर्यापेक्षा अब्जावधी पट मोठे असतील, त्यांच्या गुरुत्वाकर्षणापासून प्रकाश देखील बाहेर पडू शकत नाही. कल्पना करा एक असं विश्व जिथे कोणताही सूर्य नाही, तर विशाल ब्लॅक होल्स आणि त्यांच्या भोवती फिरणारा अनंत अंधार. पण विश्वातील सर्वात भयानक गोष्ट ब्लॅक होल्स देखील अमर नाहीत. 1974 मध्ये शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिन्स यांनी एक धक्कादायक गोष्ट सांगितली. त्यांच्या मते ब्लॅक होल्स हळूहळू ऊर्जा गमवत असतात आणि अत्यंत मंद गतीने ते इव्हॅपोरेट होऊ लागतात. या प्रक्रियेला म्हणतात हॉकिंग रेडिएशन्स. याचा अर्थ विश्वातील सर्वात शक्तिशाली वस्तू देखील एक दिवस मरणार आहे. आता विचार करा, 10⁻100 वर्षानंतर. हो, हा आकडा इतका मोठा आहे की मानवी मेंदू त्याची कल्पना देखील करू शकत नाही. तेव्हा विश्वातलं शेवटचं ब्लॅक होल देखील त्याची शेवटची ऊर्जा सोडायला सुरुवात करेल आणि मग एक अंतिम क्षणी संपूर्ण विश्वाला एक छोटासा प्रकाश चमकेल. शेवटचा ब्लॅक होल नाहीस होईल आणि त्या क्षणानंतर विश्वात उरणार नाही ना तारे, ना ग्रह, ना आकाशगंगा, ना काही ब्लॅक होल्स.
फक्त थंड रिकाम अंतराळ, थंड शांत आणि अनंत. पण हा खरंच शेवट असेल की त्या अंधारात अजून काही लपलेलं असेल. आता विश्वातला शेवटचा ब्लॅक होल देखील नाहीस झाला आहे आणि त्याच्यासोबत संपलं आहे विश्वाचं शेवटचं प्रकाशाचं चिन्ह. आजपासून 10⁻100 वर्षानंतर विश्व एका अशा अवस्थेत पोहोचलेलं आहे जिथे काहीच घडत नाही. ना ताऱ्यांचा जन्म, ना स्फोट, ना आकाशगंगा, ना ग्रह, फक्त अनंत रिकाम अंतराळ. शास्त्रज्ञ या काळाला म्हणतात द डार्क एरा, म्हणजे अंतिम अंधाराचं युग. कल्पना करा तुम्ही अशा विश्वात आहात जिथे आकाशात एकही तारा नाही. तुमच्या सभोवताली एक काळोख इतका गडद की प्रकाश ही गोष्ट कधी अस्तित्वात होती हे देखील अशक्य वाटेल. या काळात विश्वाचं तापमान ऍब्सोल्यूट झिरोच्या जवळ पोहोचलेलं असेल, म्हणजे विश्व जवळजवळ पूर्णपणे गोठलेलं असेल. ऍटम्स हळूहळू डिके व्हायला लागतील, मॅटर स्वतः स्थिर राहणार नाही आणि वेळ जणू निरर्थक बनून जाईल. कारण वेळेचा अर्थ तेव्हाच असतो जेव्हा काहीतरी बदलत असतं, पण या विश्वात बदलच उरलेला नाही. शास्त्रज्ञांच्या मते विश्व या अवस्थेत अनंत काळ राहू शकतं. ना सुरुवात ना शेवट, फक्त अंधार आणि शांतता. पण इथे एक विचित्र प्रश्न निर्माण होतो. जर विश्व पूर्णपणे मृत झालं असेल तर पुन्हा कधीच काही निर्माण होणार नाही का? काही वैज्ञानिकांच्या मते अत्यंत विशाल काळानंतर क्वांटम फ्लक्च्युएशन्समुळे रिकाम्या अंतराळातून पुन्हा ऊर्जा निर्माण होऊ शकते आणि कदाचित त्या ऊर्जेमधून एक नवीन विश्वाचा जन्म होऊ शकतो. म्हणजे ज्या अंधाराला आपण शेवट समजतो तो कदाचित एका नवीन सुरुवातीची सुरुवात असू शकतो. पण ही फक्त एक थेरी आहे. खरं सत्य कदाचित विश्वात कुठेतरी लपलेलं आहे आणि आज आपण जितकं विज्ञान समजतो त्यापेक्षा विश्व खूप मोठं आहे आणि खूप गूढ आहे. कदाचित एक दिवस मानवजात नसेल, पृथ्वी नसेल, सूर्य नसेल, पण विश्वाचा अंधार तरीही कायम असेल आणि त्या अनंत शांततेत कदाचित कोणीच उरणार नाही. हे जाणून घेण्यासाठी एकेकाळी इथे तारे चमकत होते. विश्वाचा शेवट कसा होईल? कदाचित अशाच प्रकारे, शांतपणे, हळूहळू आणि अनंत अंधारात. जे अंतानंतर वाचतं तेच असतं अनंत. अब्जावधी, खरबो आणि असंख्य वर्षांच्या प्रवासानंतर विश्व शांत झालं आहे. ना प्रकाश, ना आवाज, ना जीवन, फक्त अनंत अंधार. पण मानवाने नेहमीच एक प्रश्न विचारला आहे, शेवटानंतर काय? शास्त्रज्ञ अजूनही विश्वाचा शेवट नक्की कसा होईल याबद्दल पूर्णपणे निश्चित नाहीत. कारण हिट डेथ ही फक्त एक शक्यता आहे. विश्वासाठी आणखी काही भयानक शेवट देखील असू शकतात. काही वैज्ञानिकांच्या मते विश्व सतत एक्सपांड होत नाहीये, तर त्याची एक्सपान्शन हळूहळू अधिक वेगाने होत चालली आहे. आणि जर हा वेग सतत वाढत राहिला तर एक दिवस विश्व स्वतःच फाटायला सुरुवात करेल. सुरुवातीला आकाशगंगा तुटतील, मग सौरमाला, मग ग्रह आणि शेवटी ऍटम्स. कल्पना करा, अस्तित्वातील प्रत्येक गोष्ट स्वतः वेळ आणि अंतराळासोबत तुकडे तुकडे होत आहे. हा असेल द बिग रिप. क्वांटम फिजिक्स नुसार कदाचित आपलं संपूर्ण विश्व एका फॉल्स व्हॅक्यूम मध्ये अस्तित्वात आहे. म्हणजे विश्व स्थिर दिसत असलं तरी ते पूर्णपणे स्टेबल नसेल. आणि जर विश्वात कुठेतरी एक क्वांटम इव्हेंट घडलं तर एका क्षणात फिजिक्सचे नियम बदलू शकतात. एक बबल आकाशाच्या वेगाने संपूर्ण विश्वात पसरू शकतो आणि जिथे जिथे तो जाईल तिथे ऍटम्स, तारे, ग्रह, जीवन सगळं क्षणात नाहीस होईल. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे आपल्याला ते येताना दिसणारही नाही. पण या सगळ्या थेरीज मध्ये एक गोष्ट कॉमन आहे, एक दिवस आपण ओळखत असलेलं विश्व असं राहणार नाही. आज आपण अस्तित्वात आहोत कारण विश्व अजून जिवंत आहे, तारे अजून चमकत आहे, सूर्य अजून ऊर्जा देतो आहे आणि पृथ्वीवर जीवन अजून श्वास घेत आहे. 10 कॉस्मिक स्केलवर पाहिलं तर मानवजातीचं संपूर्ण अस्तित्व विश्वाच्या आयुष्यातला फक्त एक छोटासा क्षण आहे. कदाचित कोट्यवधी वर्षानंतर कोणीच उरणार नाही हे आठवण्यासाठी की कधी काळी एक छोट्याशा ग्रहावर मानव नावाची एक स्पीशीज राहत होती. पण एक गोष्ट राहणार, या व्हिडिओची लाईक आणि सबस्क्राईब बटन तुम्ही ती प्रेस करा. पण आपणच आहोत ज्यांनी विश्वाचा शेवट समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि कदाचित हीच गोष्ट मानवाला विशेष बनवली की अनंत अंधारात भरलेल्या या विश्वात आपण अजूनही उत्तर शोधत आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुन्हा एखाद्या ब्रह्मांडाच्या भागासोबत. तेव्हापर्यंत हसत राहा. धन्यवाद.